नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आता तुम्ही हा दुपारचा कडकडीत ऊन बघताय आणि याच कडकडीत उन्हामध्ये मी निघालो आहे मुंबई ते दापोली, असा काहीतरी माझा हाचा प्रवास असणार आहे। ते पण आपला हा प्रवास असणार आहे शिमगा निमित्त। माझ्या घरी उद्या पालखी येणार आहे। आज 7 तारीख आहे, उद्या 8 तारीख म्हणजेच रविवारी माझ्या घरी पालखी येणार आहे। तर त्यानिमित्त आता मी जातो आहे माझ्या गावी। आणि दुपारी निघायचा रिझन एकच की भाई कामावरून सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे सकाळी कामावरती जाऊन दुपारी घरी आलो आणि मग आता मी निघतो आहे माझ्या गावी। तर चला बघू आता या उन्हामध्ये आपण किती वेळ हायड्रेट राहतो आणि आपल्या घरी पोचतो ते। तर चला आपण आपल्या या प्रवासाला आता सुरू करूया। हा प्रवास असणार आहे माझ्या राहत्या घरापासून म्हणजे सांताक्रूज म्हणजे मुंबई ते दापोली, असा काहीतरी हा प्रवास असणार आहे। तर बघू आता आपण हा प्रवास किती तासामध्ये कंप्लीट करतो आहे। मी घरातून काहीतरी 1:30 वाजता निघालेलो, आता 2 वाजलेत आणि आता मी जस्ट वाशीचा ब्रिज क्रॉस केला आहे। चला तर आता मला असं वाटतं इथून काहीतरी 4-5 तास असेल दापोलीला जाण्यासाठी। बघू आता भाई या भर उन्हामध्ये बाहेर निघायचं म्हटलं ना, ते पण हे सर्व चिलखतं घालून, तर शपथ यार जीव नकोसा झाला आहे। फक्त अर्धा तासच मी राईड केलं आणि पूर्ण हेल्मेटमध्ये पूर्ण माझा केस, त्याच्यानंतर पूर्ण अंग पूर्ण असं घामाने भिजलं आहे। तर चला आता फक्त अर्धा तासच झाला आहे, बघू थोडं पुढे गेल्यानंतर कुठेतरी थांबेनच मी। तर चला आता तुम्ही ही राईड आणि हा ब्लॉग एन्जॉय करा। आता मी पोचलो आहे या कळंबोई सर्कलच्या JNPT या रोडला। तर हा रोड तर काय ऑलमोस्ट सुसाटच असतो। चला हाय शपथ यार, मुंबईची ट्रॅफिक भाई साहब, खरोखर जीव काढला ट्रॅफिकने। आता कुठे जाऊन गाडी मी 80-90ला घेऊन जातो तेव्हा कुठे मला वारा लागतोय। मगातपासून ना आई शपथ जीव काढला, नुसता 20-30 बस एवढाच। चला आता तुम्ही सुंदर असे रोड अनुभवा आणि मी आता राईड एन्जॉय करतो। चलो गणपती बाप्पा मोरया। यार मला कधीपासून ना थांबायचं आहे पाणी प्यायला, पण या मुंबई गोवा हायवेवरती कुठे सावलीच नाही, कुठे झाडच नाही। बघ आता हा झाड आहे, एवढा ऊन, आता 3 वाजलेत, काय आहे शे। पहिल्याचा मुंबई गोवा हायवे जरी बरा होता, जागोजागी तुम्हाला शेड्स होते म्हणजे सावली होती कारण झाडं होती। आता हे बघा ना, रस्ते तर मोठे आहेत पण लिटरली यार डिहायड्रेशन, फुल डिहायड्रेशन झालं आहे। म्हणजे असं बोलतात ना पाणी पाहिजेच होता, सोक लागलं आहे एवढं। बघू कुठे आता आपल्याला जागा भेटते म्हणजे सावली भेटते, तिथे जरा बाईक थांबवतो कारण मी एकटा नाही, माझ्या मागे माझा भाऊ पण आहे आणि त्याला राईडची एवढी सवय नाही, तर त्याची आता हालत झाली आहे मागे खराब। तर थोडं त्याला पण उतरवतो म्हणजे थोडं रिलॅक्स होईल तो पण। चलो आता आपण घेऊया शोध सावलीचा। तर मित्रांनो आता मी इथेच मुंबई गोवा हायवेला एका साईडला थांबलोय आणि यार खरोखर फ्रेश कसं वाटतंय। खराब झालं, एवढं ऊन आहे ना आई शपथ यार, हालत खराब झाली आहे। पण एक चांगलं काम या उन्हामध्ये की नॉर्मली मी कुठे पण ब्रेकफास्ट करण्यासाठी किंवा काही खाण्यासाठी हॉटेलमध्ये वगैरे थांबतो, पण या वेळेला मी एका हॉटेलमध्ये न थांबता मी स्वतः, हे बघा म्हणजे माझ्या मित्राने हे फ्रूट अड्डा म्हणून फ्रूट बाउल जे आता इन्व्हेंट केलेलं आहे, तो आता सेल करतो यामध्ये। तर मी त्याच्याकडून हे घेऊन आलो आणि हे मी घेतलंय प्रीमियम मिक्स फ्रूट बॉक्स घेतलंय। तर आता मी तुम्हाला दाखवतो, आता हे घेतलंय ना मी, खूप हेल्प करते आता मला। हे तुम्हाला मी आतमध्ये खोलून दाखवतो, आतमध्ये मला कुठले कुठले फ्रूट्स खायला भेटतात आहे आणि याची किंमत किती आहे ती। तर हे बघा, हे आहे फ्रूट अड्डा। यावरती आता हे मला जो प्रॉपर हा जो बाउल भेटलेला आहे हा 400 ग्राम म्हणजे 400 ग्रामचा मला बाउल भेटलाय आणि इथे काय लिहिलंय, हर दिन फ्रेश हर दिन हेल्दी। तर चला आता आतमध्ये आपण खोलून बघूया आपल्याला काय काय भेटतंय ते।
भाई साहब भरलाय बघ असला. आणि इथे ना मस्त असं आहे बघा, वुडनचा चॉपस्टिक दिलाय. तर इथे मला आता बघायला भेटतंय डाळिंब आहे, त्याच्यानंतर पेरू, ड्रॅगन फ्रूट, किवी, सोबतच स्ट्रॉबेरी सीजनल फ्रूट, आणि खाली म्हणजे माझा फेवरेट पाइनएप्पल, सोबतच पपया. हे बघा खूप सारे फ्रुट्स आहेत, पूर्ण भरलाय. तर आता खाऊन बघतो मी एक. चला पहिला तर हे घेऊया ड्रॅगन फ्रूट. इथे बघा भाई, फ्रेश, फुल फ्रेश वाटते. हा हा, चला. तर आता मी याच्यावरती ताव मारतो. तर हे भारी आहे. म्हणजे बाहेर मी जास्त करून मिसळ वगैरे खातो, पण मला आता असं वाटतंय माझ्या मिसळला रिप्लेस करण्यासाठी हे मला ब्रेकफास्ट किंवा असं मी दुपारचा बाहेर जाताना हे कॅरी करायला मला खूप बरं पडेल. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हे फ्रूट अड्डा पाहिजे असतील आणि असे फ्रुट्स पाहिजे असतील ना, खूप स्वस्त दरात आहे. हे काहीतरी मला वाटतं 80 की 90 रुपयाला एवढं हे बाऊल आहे. तर हे आरामात तुम्ही दोघं जण खाऊ शकता. आता मी हे आणि श्रेयश आम्ही दोघं जण संपू. तर तुम्हाला सुद्धा हे ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही इंस्टाग्राम वरती फ्रूट अड्डा म्हणून आहे, याला फॉलो करू शकता आणि यांना DM करू शकता. यांचे रेट्स कार्ड वगैरे काही आहे, काही सबस्क्रिप्शन सुद्धा आहे, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि नक्कीच खरंच खूप म्हणजे फ्रेश आहे आणि ऑथेंटिक प्रोडक्ट आहे. चला, तर मग आता हे फटाफट संपवू आणि आपल्या पुढच्या जर्नीला सुरुवात करू. आता घरी पोचायला आम्हाला दाखवत आहे 2 तास 38 मिनटं. म्हणजे मला वाटतं 7:30 पावणे 7पर्यंत घरी असू आम्ही. चला. हा बघा, हा ना वाटतं बायपास रोड बनतोय, जो डायरेक्टली आपल्याला, हा बघा इथून तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही, थांबा. हा बघा, हा जो आहे ना, हा बायपास रोड बनतोय. हा डायरेक्टली तुम्हाला माणगावला बाहेर काढेल. म्हणजे ही जी या ज्या रोडवरून आता मी जातो ना, ही ट्रॅफिक डायरेक्टली स्किप. हे बघा कसलं भारी आहे. म्हणजे आता काम चालू आहे, मे बी याला 1-2 वर्ष लागतील कंप्लीट व्हायला. आता दुपारच्या वेळेला आलं आहे तर माणगावला या रोडवरची ट्रॅफिक भेटली नाही, नाहीतर भाई हा पूर्ण रोड पॅक असतो. चला आता फटाफट जिथपर्यंत ट्रॅफिक नाही बघू कुठपर्यंत नाही. माझ्या मते मला वाटतं डेपोच्या इकडे मला ट्रॅफिक भेटेल. अरे अरे अरे, गाड्या, रस्ता रिकामे आहेत तरीसुद्धा गाड्या ओव्हरटेक करायला बघतात. तर हे बघा, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. तर काल म्हणजे 6 मार्चला महाराजांची जयंती होती. तर हे बघा, चला आता आपण इथूनच निघूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ले राजधानी किल्ले रायगड. चला पुन्हा कधीतरी येऊ एकदम फुरसतमध्ये. कारण रायगड हा असा किल्ला आहे की तिथे गेल्यानंतर परत तिथून निघूसा वाटत नाही. तर एकदम आपण फुरसतमध्ये येऊया. चला, तर आता इथून फक्त अरे भाई काय तर आता इथून फक्त 70 किलोमीटरवरती आहे आपला घर. म्हणजेच मला वाटतं 1.5 तास लागणार आता पोचायला. ठीक आहे, चलो फटफट. वीर स्टेशन गेल्यानंतर आहे ना, एक खालूनच राईट टर्न लागतो आंबेतच्या साईडला जायला. आता तो टर्न घेतल्यानंतर आतला रोडवर आलो आहे ना, तर आत्ता कुठे फील होतं आहे की भाई थंडावा, एकदम असं थंड लागते आतमध्ये. मगाचपासून हायवेवरती जाम तापलेलो. हां हां, बरं वाटतंय. झाडं पाहिजे यार, झाडं पाहिजे. रस्त्याच्या बाजूला ना झाडं पाहिजे, हे तर खूप हालत खराब होते. भाई साहब, आतला रोड का एक नंबर आहे यार, फुल मक्खन. हे बघा, हा 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 हा. वरून आंबेच्या घाटातून येण्यापेक्षा हे खाली मला वाटतं पायथ्यातून जॉईंट होईल, जिथे मला पोचायचं तिकडे. 210 किंवा 220 किलोमीटर मी बोलू शकतो माझा गाव आहे. ॲट अ वन टाईम जर्नी मुंबई टू दापोली असं.
210 किंवा 220. पण भाई हे 210 आणि हे 220 प्रवास पूर्ण केल्यानंतर असं वाटतं की भाई स्वर्गातच आलो आहे. म्हणजे खूप बरं वाटतं. मुंबईच्या धावपळीपेक्षा असं वाटतं करून की काहीतरी एक बोलतात ना टाईम थांबलं आहे. आणि गावी ना खरंच टाईम असं थांबल्यासारखं वाटतं. हे बघा, इथून लेफ्ट मारला की डायरेक्ट जाऊ आपण दापोलीला. हरिहरेश्वर चौपाटी आहे. इथून 49 किलोमीटर्स. वेळास चौपाटी 55. आणि इकडून गेलो तर दिव्यागार बीच. आणि असंच सरळ गेलो तर आंबेतचा घाट. पण आपण आता आंबेतचा घाट वगैरे न करता त्याच्या खालून आलो आहे. चला, ओनली 44 किलोमीटर्स टू गो. कसं वाटतं रे? झोप येते. भाई अशी गाडी कुदावली आहे ना. विचार करा, दीड वाजता घरातून निघालो आहे आणि आता 5 वाजलेत. पोचलो ऑलमोस्ट. आम्ही थांबलो हॉटेल मेघनाथ. आणि भाई वडापावची टेस्ट एवढी आवडली मला की अजून परत 2 मागवले. कसा आहे वडापाव? चला, एक प्लेट संपवल्या. आता एक प्लेट संपवूया. बघा पाव बघा, चव मस्त आहे. काय बोलतो? एक नंबर आहे बघा. नाश्ता वगैरे करून झालं आहे आणि आता वाजले आहेत 6. नाश्ता करण्यातच आमचा अर्धा तास गेला. वा बघा, मावळतीचा सूर्य काय भारी दिसतोय. हा आपल्याला मंडणगडचा लेफ्ट मारायचा आहे आणि इथून आपण जाऊ डायरेक्ट दापोलीला. भाई साहब, हे बघा आतमध्ये जो रोड आहे दापोलीला जाण्यासाठी, म्हणजे पालगडपासून हा रोड चालू होतो. पालगडच्या थोडी पालगडच्या थोडा पहिला पूर्ण रोडचा काम चालू आहे. हे बघा पूर्ण रोड लाल आहे. नशीब भाई आपली ADV आहे. फुल ऑफ रोडिंग करत जातो आहे मी. मला तर काय वाटत नाही. मला वाटतं श्रेयसला जाम हे होतं आहे मागे. त्याला सवय नाही ना मागे बसायची. आपणा काय भाई, धाड 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 धाड, काय फरक नाही पडत. ADV गाड्यांची ना हीच खरी मजा आहे. हो हो, सॅडलिंग भाई. हो हो, मजा आली. आता अजून एकदा होऊन जाऊ दे. पुढे काम चालू आहे. वाहने सावकाश चालवा. ओके. श्रेयस, मजा येते की नाही? अरे कसा? अरे श्रेयस, मजा येते की नाही भाई? ह्याच्यासाठी ते ADV बाईक घेतली आहे मी आणि तू बोलतोय स्लो चालव. पागल आहे काय? ह्याच्यावरून चालव. हा, अरे काय यार, तू पण शिट यार. फक्त 10 मिनिटाचाच ऑफ रोड आहे रे. शे, कसा लडाखला कसा जाणार श्रेयस? अरे पागल. हे बघ, धाक धाक दिग दिग दूक. थांब. लेफ्टने टाकूया भाई. लेफ्टने टाकूया. थांबा, ट्रक येतो. लेफ्टने टाकूया. च्या गावात पूर्ण लाल झालो मी. लाल. जेवढा मुंबई गो हायवेला काय नाही झालं ना, तेवढं हे बघा पूर्ण लाल झालो. आता थोडा डांबरी रस्ता लागला आहे, पण आता मी राईट मारायचं आहे मला वर जाण्यासाठी. पालगडला पोचलो आहे बघा. दापोली 18 किलोमीटर, पण माझं घर इथून फक्त 5 किलोमीटरवरच आहे. हे बघा, आता राईट मारला की परत एकदा ऑफ रोडिंग. हिरवा झाड पूर्ण लाल झाला आहे रे.
पावसाच्या अगोदर झाला ना हा रोड तर बरं आहे, नाहीतर भाई घसरगुंडी आहे या रोडवरती पाणी पडलं तर. भाई साहब हे बघा कसलं ऑफ रोड आहे यार, मजा येते याच्यावरती सायडलिंग वेल्डिंग करायला. आहे बघा काही लोकांसाठी हा रोड एकदम असा खराब असेल, पण माझ्यासाठी हा रोड खूप चांगला आहे, काय स्मूथ आहे यार ऑफ रोडिंग. तर चला आता इथून आतमध्ये लेफ्ट मारला की माझा घर आला. चलो हे बघ समजते तरी काय. साहब का मैं तो काला हो गया रे. चला आता इथून लेफ्ट मारायचा मस्तपैकी आणि आत. तर हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. हे बघा मस्त स्वागतासाठी रांगोळ्या काढल्यात म्हणजे पालखीच्या. चला तर हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजेच मुंबई ते दापोली हा प्रवास कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण याच्या पुढच्या भागात, म्हणजेच पालखी माझ्या घरी येणार आहे. तर नक्कीच तुम्हाला पालखीची मजा मी दाखवणार आहे गावच्या. चला तर भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.